हॅलो पुणेकर. हॅलो पुणेकर. मी तुमच्या पुण्यात आहे. मी तुझ्या पुण्यात आहे. मला पुन्हा खूप आवडलं. मला पुन्हा खूप आवडलं. चला चला. आता एका ताईचं असं म्हणणं आहे नुसतं नवरा नवरा करतात. तर कसं आहे ताई, तुमचा नवरा खूप चांगला आहे, तुम्हाला घरी बसून खाऊ घालतो, परंतु आमच्या नवऱ्यानं आमचं आयुष्य बर्बाद केलं आणि पुन्हा माफी मागतो मुलांसाठी. म्हणून आम्ही नवरा नवरा करतो. ॲटलिस्ट त्यानं आयुष्य तर आमचं बर्बाद केलेलंच आहे. निदान तो किती गुन्हाचा आहे हे तर लोकांना समजलं पाहिजे. नाही तर मग आमचंच नाव बदलाम की आम्हालाच एकटं राहायला आवडतं आणि नवऱ्याला आम्ही मोकाट सोडलं. तर चला आज क्लिनिंगचे व्हिडिओ केले प्लस एका शॉपचं प्रमोशन केलं. वर्क फ्रॉम शॉप. हॅलो फ्रेंड्स. कसे आहे तुम्ही? लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब. श्री स्वामी समर्थ. राम राम. राम राम करा सर्वांना. कशी आहे पुणेकर? हॅलो पुणेकर. मी तुमच्या पुण्यात आहे. मला पुन्हा खूप आवडलं. चला चला. तर असं खूप बोलतो ना आता, खूप बोलतो तो आता. तर स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये. कसे आहे तुम्ही? तर आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. मी पण मस्त आणि मजेत असणार आहेच. आणि पुण्याचं वातावरण खूप चेंज झालेलं आहे आणि जस्ट म्हणजे कळतच नाही किती वाजले किती नाही. तर आज देवघर वगैरे थोडंसं म्हटलं भांडे वगैरे क्लीन करते. भांडी वगैरे घासून ठेवलेली आहे आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे गॅस ओटा म्हणजे शेगडी इथं घेतलेली आहे आणि फॅन आता दुरुस्त करायचा आहे मला. तर झालेलं असं की तुम्हाला आता वातावरण दाखवायला मी ब्लॉग शूट म्हणजे सुरुवात केली. पिल्लो पिल्लो इकडे बाळा. हे बघा वातावरण किती छान झालेलं आहे. माझा छकुला माझा सोनुला. कशा वगैरे वातावरण हे बघा. तिकडं ना पहाड आहे, दिसते का तुम्हाला? किती बड़ा पहाड. हे आमच्याकडचं वातावरण. तुमच्याकडचं कसं आहे? तर चला आता स्वराची आंघोळ करून देते, नंतर गॅस ओटा क्लीन करते, नंतर मी पण आंघोळ करते. तर व्हिडिओवर बनून राहा. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाषाण इथे एक कॉस्मेटिकचं शॉप आहे, तिथं प्रमोशनला जायचं आहे. साड्यांचं प्रमोशन करायचं आहे. भरपूर प्रमोशनमध्येच माझा दिवस जाते. परंतु हॅपी आहे मी. परंतु एकाच गोष्टीचं दुःख वाटत आहे, आईचं. आता आई कधी येणार आहे ना तेच मला टेन्शन येत आहे. आमच्या इथली मुलगी गेलेली आहे सध्या. तिचं काहीतरी हे होतं वाटते कॉलेजमध्ये, तर गेलेली. आता थोड्या वेळात येणार आहे, मग आम्ही जेवण करू. दीदी येईन ना थोड्या वेळात आता. दीदीची आठवण येत आहे. बरं. हॅलो, तर वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे. कसे आहे तुम्ही? आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. मी सुद्धा मस्त आणि मजेत आहे. तर तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या आयुष्यात जो एखादा युटर्न असतो ना तो खूप महत्त्वाचा असतो आणि चांगला असतो. तर पुन्हा सोडताना मी थोडीशी खूप घाबरत होती, कसं होणार काय होणार. परंतु मी माझ्या स्वतःच्या बेसवर निर्णय घेतला आणि आली. तर हे कसं आहे ना की या आम्हाला जे किचन क्लीनर वगैरे येतात तर त्याने आपल्या किचनमधले कोणते डागधब्बे निघू शकतात हे आम्हाला दाखवावं लागतं. तर मग थोडंसं हळद लावून दाखवावं लागते की हळदीचे पण डाग निघतात, म्हणजे तेलाचे तेलकट डाग निघतात, असं आम्हाला सर्व काही त्यांना दाखवावं लागतं. त्याच्यामुळं असं सर्व प्रोसिजरनुसार त्यांच्यासोबत काम करावं लागतं की आपल्या बर्नरवर जे समजा सांडतं ते सुद्धा निघतं या क्लीनरनी. म्हणजे एवढा खराब झालेला फॅनसुद्धा निघतं हे आम्हाला दाखवायचं होतं. तर इथं मी व्हिडिओ शूट करत आहे. बघू शकता मी दोन स्टँड घेत असते, एक मोठं स्टँड एक छोटं स्टँड. मोठ्या स्टँडवरून मी दुरून शूट घेते, तर जवळच्या जे छोटं स्टँड असते त्याने मी जवळचा शूट घेत असते. एका हाताने म्हणजे क्लीनर मारते आणि दुसऱ्या हाताने शूट घेते. तर असं माझं शूटचं काम चालू असते. तर ज्या ताई म्हणतात ना की नुसतं नवरा नवरा करते, तर त्यांना मला सांगायचं आहे की माझ्या आयुष्यात नवराच आहे, त्याच्यामुळे मी नवरा नवरा करते. बॉयफ्रेंड असतात तर बॉयफ्रेंडचं नाव घेतलं. स्वराज बघा कुठे आहे स्वराज? ये इकडे. हॅलो. काय करताय? तर माझा किचन क्लीनरचा व्हिडिओ आहे. आज मला ते फॅन आहे तो स्वच्छ करून दाखवायचा आहे. मग अशी माझी शूटिंग चालू असते. जवळची शूट घेण्यासाठी हे वापरते आणि दूरची घेण्यासाठी हे, म्हणजे दुरून असं मारताना आणि मग पुसताना जवळून घ्यावं लागते. तर असा शूट करावा लागतो. स्वराज इथं खेळत आहे. है ना पिल्लू? हॅलो मम्मा. तर तुम्ही बघू शकता की आधी फॅन कसा होता आता कसा झाला. तर मी माझा क्लिनिंगचा जो व्हिडिओ होता ना तो शूट केला, एडिट केला आणि त्या कंपनीला पाठवला.
त्यांनी अप्रुव्हल दिला आणि लगेच मी एक प्रमोशन म्हणजे पूर्ण केलेलं आहे. इन्स्टावर मी ते प्रमोशन अपलोड केलं आणि आता मला आज एक पाषाण इथं म्हणजे ज्वेलरी शॉप होतं, ज्यांचं ज्वेलरी शॉप आणि प्लस त्यानं म्हणजे त्यांचे मिस्टर पोलीस आहेत, कोथरूड ते पोलीस असून सुद्धा त्या बघा स्वतःच्या पायावर हिमतीने उभे आहेत. म्हणजे त्यांनी स्वतःचं ज्वेलरीचं शॉप पण टाकलेलं आहे आणि स्वतःचं पार्लर पण आहे आणि छोटंसं शॉप असून त्यांचं शॉप खूप चालतं. इन्स्टाला त्यांची ID पण आहे जिथे मी गेलेली होती. तर आता मला त्यांच्या शॉपला व्हिजिट द्यायला जायचं होतं. प्लस मला ही साडी जिजाऊ वस्त्रदालन ज्यांचं यूट्यूबला चॅनल आहे खाली मी मेन्शन करणार आहे, ज्यांना कुणाला ही साडी पाहिजे असेल तर त्यांनी त्यांच्या ID ला फॉलो करा आणि कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे त्यांना कॉल करा, नक्कीच साडी बुक करा. भरपूर या साडीमध्ये म्हणजे कलेक्शन अवेलेबल आहे, कलर अवेलेबल आहे आणि ब्लाऊज बघा किती सुंदर आहे. म्हणजे पूर्ण ब्लाऊजवर वर्क होता आणि रेडी टू वेअर वर्क म्हणजे ब्लाऊज नाही आहे, हे ब्लाऊज मी शिवून घेतलेलं आहे. कारण त्यांना मी म्हटलं होतं की मला याच्या अगोदरही अशी साडी आलेली आहे, परंतु त्यांची इच्छा होती की तुम्ही ही साडी वेअर करूनच म्हणजे काही प्रमोशन असे असतात की त्यांना पूर्ण साडी दाखवायची असते तर ते ब्लाऊज पीसची शिलाई वगैरे देऊन आम्हाला साडी घेतात आणि साडीचे चार्जेस वेगळे पे करतो आम्ही. म्हणजे साडी प्लस ब्लाऊजची शिलाई आणि प्लस आम्ही रील्स टाकायचे पैसे पण घेतो. म्हणजे रील्स कोलॅप करावं लागते त्यांच्या पेजला. तर ही अशी साडी मला त्यांनी खूप छान पाठवली होती. साडीचं पोतही खूप छान आहे आणि खूप सुंदर अशी साडी होती. तर ते मी रेडी झालेली आहे. तर आता आपण निघालेलो आहोत शूटसाठी. पाषाणशी कॉस्मेटिक काहीतरी असं कॉस्मेटिकचं ज्वेलरी शॉपचं नाव आहे त्या ताईचं. इथं बघा गराळा, इथं प्रमोशनचा गराळा. ही पण साडी प्रमोशनचीच आहे. ब्लाऊज वगैरे वेअर करून आणले म्हणजे शिवून आणलेला आहे. परंतु काय काय करायचं, वन मॅन शो आहे, एडिटिंग एकटीलाच करा, मेलही चेक करा, DMही चेक करा, खूप हे होते. आणि आता साड्या 2 झालेल्या आहेत आणि ताईंची इच्छा होती की साडी म्हणजे ब्लाऊज शिवाच ताई तुम्ही आमच्याकडून. तर म्हणून मग ब्लाऊज वेअर केलेला आहे. कशी दिसत आहे नक्की सांगा. तर चला वर्क फ्रॉम शॉप. तर फायनली त्या म्हणजे ताईची साडी वेअर करून मी दुसऱ्या ताईच्या शॉपच्या व्हिजिटला द्यायला निघालेली होती. परंतु वातावरण एवढं चेंज झालं होतं ना, आता पुण्यात उसनवाळा चालू झालेला आहे. म्हणजे उन्हाळा आणि पावसाळ्या दोघांची मिलन. तर पाषाणच्या रोडने आम्ही लागल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान असं हिरवळ झाडं होती, पानं होती, मस्त पहाड वगैरे दिसत होती. आणि पुण्यात आल्यानंतर खरंच तुम्हाला मी सांगते एवढी पॉझिटिव्हिटी आणि एवढे चांगले विचार येत आहे ना की निगेटिव्हिटीला माझ्या मनात काही जागाच राहिलेली नाही आहे. आणि लोक मला भरपूर म्हणत होते की तुझा पुण्यात जाण्याचा निर्णय चुकीचा आहे. परंतु खरं ते सर्व चुकीचं म्हणजे ते चुकीचे ठरलेले आहेत. पुण्यात आल्यानंतर माझी प्रगती झालेली आहे आणि पुण्यात आल्यानंतर मला प्रमोशनचा एकदम वर्षाव होत आहे. दिल्लीला जर म्हटलं तर मला प्रमोशन असते आणि छानपैकी माझं चालू आहे. तरीसुद्धा मी जॉब करत आहे आणि करणारच आहे. ते पण कॉलिंगचा म्हणजे VI नंबर विकण्याचा किंवा सुपर नंबर विकण्याचा. त्याची पण सविस्तर माहिती मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला आता शॉपचा व्हिडिओ करू. खूप छान असं ज्वेलरी आहे इथं तुम्ही बघू शकता. आणि विशेष म्हणजे ताईचे मिस्टर पोलीस आहेत, तरी पण ताई बघा पार्लरही सांभाळतात, ज्वेलरी पण सांभाळतात. म्हणून प्रत्येक स्त्रीला सांगणं आहे की काम करा, छोटं मोठं का होईना काम करा. आणि मला ताईला पण खूप भारी वाटलं की ते काम करतात म्हणून. आणि खूप छान ज्वेलरी आहे. दुकान ते म्हणतो ना आपण मूर्ती लहान पण कीर्तिमान. दुकान छोटंसं आहे पण एवढं छान ज्वेलरी आहे ना, पर्सनली मला आवडलेली आहे ज्वेलरी. हे बघा इथं हे छोटे. तर ह्या ताईचे मिस्टर माहिती आहे का कोथरूडला पोलीस आहेत. तरीसुद्धा ताईने बघा स्वतःला म्हणजे असं नाही की माझे मिस्टर जॉब करतात म्हणून मी घरी बसून खाणार, तसं काही न करता त्यांनी मस्तपैकी ज्वेलरी शॉप टाकलेलं आहे. आणि हे त्यांचं म्हणजे त्यांची मिस्टर इथं जॉबला आहे तर त्यांनी इथं टाकलेलं आहे. छोटंसं शॉप त्यांनी रेंटने घेतलेलं आहे. त्या 1 नंबर मेकअप करतात. त्यासोबत त्यांचं पार्लर पण आहे स्वतःचं बघू शकता. छोट्याशा शॉपमध्ये त्यांनी संपूर्ण कॉस्मेटिक बांगड्यांपासून सर्व जे काही आपल्याला लागते ना ते ठेवलेलं आहे. आणि ज्वेलरी तर एवढी छान होती, पेशवाई, रजवाडी, डायमंड, ते वर्टिकल कोणती ज्वेलरी म्हणतात ना त्या सर्व प्रकारची ज्वेलरी त्यांनी ठेवली होती. आणि मला बोलवलं होतं शॉपला व्हिजिट द्यायला. तर आधी आमचं संडेला ठरलं होतं, परंतु संडेला भरपूर पाणी होतं तर त्या दिवशी मी काही गेली नाही. मग मी दुसऱ्या दिवशी गेली. तर मला यांना भेटून खूप छान वाटलं. आणि एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्या नवरा कितीही कमावता असला तरी प्रत्येक स्त्रीने म्हणजे कमावतं असलं पाहिजे, जेणेकरून आयुष्यात कोणतीही प्रॉब्लेम आली तर तिला ते प्रॉब्लेम सॉल्व करताना वाईटपणा नसला पाहिजे, चांगलंच वाटलं पाहिजे. तर अशा पद्धतीने मग मी त्यांच्या शॉपमध्ये गेली. त्यांचं शॉपचं प्रमोशन वगैरे केलेलं आहे. शॉपचं प्रमोशन वगैरे केल्यानंतर खूप अशी रात्र झाली होती. आणि त्या दिवशी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती पण होती, जसं की तुम्हाला माहितीच आहे.
तर आम्ही रस्त्याने निघालो. थंड असं वातावरण होतं आणि वातावरण असल्यानंतर एके ठिकाणी मस्तपैकी महाराजांचे दर्शन झालेले आहे, जे की तुम्ही बघू शकता. मग आम्ही दर्शन वगैरे केले आणि खूप छान वाटलं. पुण्यात आल्यानंतर इथं ना ढोल ताशांचा गजर चालू होता आणि खूप छान असं वाटत होतं. कारण तुम्हाला माहिती आहे, अकोटमध्ये असताना मी ढोल ताशा पथकात होती, त्याच्यामुळे मला त्या पथकाची आठवण येत होती. आणि खूप छान इथं सजावट केलेली होती. सर्वजण फोटो व्हिडिओ काढत होते आणि इथं सर्वच ना म्हणजे ते जम्पिंग जपांग जे लहान मुलांचं खेळण्याचं होतं ना, ते पण लावण्यात आलं होतं फ्रीमध्ये. तर स्वराज बोलत होता मला तिथं खेळायचं आहे. तर इथं फायनली महाराजांसोबत मी हे घेतलेलं आहे आणि त्या दादांना पण म्हणजे त्यांना असं वाटत होतं त्यांचा पण व्हिडिओ घेत आहे, तर त्यांनी पण बघितलं. पुन्हा मी त्यांच्यासोबत पुन्हा एकदा व्हिडिओ घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आणि मला त्या सर्वांना सांगायचं आहे की माझ्या नवऱ्याचा मी विषय घेते, कारण लोक मला विचारते म्हणून मी त्यांचा विषय घेते. ज्यांना माझे व्हिडिओ आवडत नसेल तर प्लीज त्यांनी बघू नका, पण मला जास्तीचा शहाणपणा सांगू नका. फायनली सर्व दर्शन वगैरे घेऊन मस्तपैकी जयंती उत्सव साजरा करून प्रमोशन करून सर्व करून फायनली मी घरी आलेली आहे. खूप छान अशी साडी रिसीव झालेली आहे, बघू शकता तुम्ही. यूट्यूबला पण त्यांचं चॅनल आहे, खाली मी त्यांचे लिंक आणि कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे. आणि आता चेंज करून घेते, जेवण वगैरे करायचं आहे. बाकी साडी कशी वाटली नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. चलो. तर मला जास्तीत जास्त प्रमोशनचं सामान असते, त्याच्यामुळे नो प्रॉब्लेम. जो ब्रश बघत आहे तुम्ही माझ्या हातावरचा, म्हणजे कितीही ओले केस असले तर ते कोरडे होतात आणि कर्ली होतात. तर अर्बन युगचा ब्रश आहे, तो पण मला प्रमोशनसाठीच आणला होता. त्याची प्राईस 2500 आहे, प्लस मला व्हिडिओची सुद्धा प्राईस भेटली होती. आणि या साडीची प्राईस पण म्हणजे मला असं वाटते 1000च्या आसपास असणार. तर हे साडीची प्राईस प्लस मला पैसे पण भेटले होते. तर मी कोणतंच प्रमोशन बार्टर करत नसते. बार्टर पण प्रमोशन असतात, जे की त्या वस्तू भेटतात त्याचे पैसे भेटत नाही. तर मी त्यांना सांगत असतो मला 1000, 500, 2000, 3000 एवढे तरी पैसे द्या, पण पैसे द्या. मी फ्रीमध्ये कोणाचंच प्रमोशन करत नसते, जरी ती वस्तू कितीही महागाची असली तरी. कारण मला पैशाचं काम आहे, मला वस्तूचं काम नाही आहे. आणि कोणतीच वस्तू मी विकत घेतलेली नाही आहे. माझ्याकडे जे पण आहे ते प्रमोशनचीच देणगी आहे आणि यूट्यूब इन्स्टाचीच देणगी आहे. असो. तर आता मस्तपैकी साडी वगैरे वेअर केली होती. साडी वगैरे वेअर केल्यानंतर मेकअप वगैरे केलेला आहे आणि ते प्रोडक्ट पण आपल्याला प्रमोशनचेच असतात. तर मला त्या सर्व ताईंना सांगायचं आहे की ज्यांना तुम्हाला असं वाटते मी नवरा करते, तर तुम्ही माझे व्हिडिओ बघू नका. माझ्याहूनही चांगले क्रिएटर आहे, यूट्यूबर आहे, त्यांना फॉलो करा, त्यांना बघा. जे माझे चाहते आहे ते माझ्या नवऱ्याचं विचारतात, त्यांना मी सांगते. आणि जे आहे ते आधीपासून मी रिअल सांगते, याच्यात काहीच खोटेपणा नाही आहे, बरोबर ना. त्याच्यामुळं नवरा आहे म्हणून नवरा करते. बॉयफ्रेंड असता तर बॉयफ्रेंड केला असतं, परंतु आमचे एवढे नशीब चांगले नाही आहे की आम्हाला बॉयफ्रेंड मिळणार आहे. आणि तशी पण मी एकटी राहते, त्याच्यामुळे मी स्वतःवर एक लक्ष्मण रेखा आखून घेतलेली आहे की मी आयुष्यात जरी मला कोणी पुरुष भेटला, त्याने कितीही म्हटला की आमच्यासोबत सेल्फी काढा किंवा व्हिडिओ काढा, तर मी काढणार नाही. कारण जरी माझा नवरा सोबत नसला तरी मी स्वतःला एक लक्ष्मण रेखा आखून घेतलेली आहे आणि ती रेखा मी कधीच पार करणार नाही आहे. बघू शकता खूप छान असा चोकर आहे, त्याच्यासोबत खूप छान असं मंगळसूत्र आहे बघा. हे डिझाईन बघा किती सुंदर आहे, प्लस त्याच्यासोबत कानातले पण आहे बघा. नमस्कार पुणेकर, आपण आलेलो आहोत आज श्री कॉस्मेटिक पाषाण येथे आलेला आहोत. ॲड्रेस मी देणारच आहे, परंतु इथं ना खूप छान अशी ज्वेलरी आहे जी मी तुम्हाला आता वेअर करून दाखवणार आहे. आणि खूप मजा मला पर्सनली खूप आवडलेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा या शॉपला व्हिजिट द्या असं माझं सांगणं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता, इमिटेशन ज्वेलरी आणि युनिक ज्वेलरी पाहिजे असेल तर श्री कॉस्मेटिक आणि व्हेरिटेस यांच्या शॉपला नक्कीच व्हिजिट करा. हे चोकर, मोठं मंगळसूत्र, कानातले प्लस चोकर सोबत कानातले बघा नंबर 1 आहे. युनिक लुक तुमचा दिसायचा असेल तर नक्कीच खरेदी करा. वेगवेगळे कलर आणि व्हेरायटी तिचं उपलब्ध आहे. तुम्ही त्यांच्या पेजला फॉलो केला की तुम्हाला नवीन अपडेट येत राहणार आहे. मिनी मंगळसूत्र बघा डायमंडचे आहे, साधे आहेत, वेगवेगळी डिझाईन आहे जे मी कुठंच बघितली नाहीये. पेशवाई मंगळसूत्र, पेशवाई चोकर प्लस कानातले, बांगड्या एकच नंबर आहे. वेगवेगळे व्हेरायटी सुद्धा अवेलेबल आहेत जे तुम्ही तिथं जाऊन किंवा त्यांच्या पेजला फॉलो करून सुद्धा बघू शकता. एवढंच नाही, ते जेव्हा कोणती नवीन ज्वेलरी आणतात तेव्हा ते त्यांच्या पेजवर टाकतात आणि ऑफर सुद्धा ठेवतात, तेव्हा तुम्हाला पाहण्यास सोपी जाणार आहे. आणि कॉस्मेटिक सोबतच वेगवेगळे प्रकारची यांच्याकडे ज्वेलरी अवेलेबल आहे. पत्ता आहे श्री कॉस्मेटिक पाषाण, निमानमाला रोड, नियर रजिस्ट्रेशन ऑफिस, पाषाण, पुणे 21. तेव्हा नक्कीच या वटपौर्णिमेला पेशवाई मंगळसूत्र खरेदी करा आणि तुमची वटपौर्णिमा साजरी करा. तर बाय बाय सर्वांना. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि थँक्यू सो मच पुणेकर, तुम्ही मला भरपूर प्रेम दिलं. बाय बाय.